तर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेश पाटील यांनी केली आहे। अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी प्रोत्साहन दिल्याचा आरोप उमेश पाटलांनी केलाय। तर कोण उमेश पाटील असं प्रत्युत्तर मनसेच्या संदीप देशपांडेंनी उमेश पाटलांना दिलं। माझी अशी मागणी आहे की यामध्ये या हल्ल्याला प्रोत्साहन देणारे त्यांच्या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे। माननीय गृहमंत्र्यांनी त्यांना पोलिसांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले पाहिजे। फक्त त्या कार्यकर्त्यावर कारवाई करून चालणार नाही, तर राज ठाकरेंवर कारवाई केली पाहिजे। आमदारावर आज हल्ला होतो, उद्या मनसैनिक हे उद्या गृहमंत्र्यावर हल्ला करतील। कोण उमेश पाटील आणि काय राज ठाकरेंना ताब्यात घ्यायला का हलवा? तर अमोल मिटकरींच्या नेमक्या कोणत्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली आणि तोडफोडीनंतर मिटकरींनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूया। दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये, कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल, आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही। विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे। 40 लोकांची फुटकळ टीम गुंडाची झुंड इथं आली, दरवाजाला लाथा मारल्या। मी त्या गाडीत नसल्याचं पाहून त्यांना पहिल्यांदा वाटलं की मी गाडीमध्ये आहे, तर माझ्या डोक्यावर कुंडी घालण्याचा प्रयत्न केला किंवा मारण्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला। पण जनतेच्या आशीर्वादाने माझ्या केसालाही धक्का लागला नाही, माझ्या सहकार्यालाही कुठं धक्का लागला नाही। ते ज्या त्वेषात आले होते त्यांचे हातपाय तोडून त्यांच्या हातात आम्ही देऊ शकलो असतो, पण आमच्या पक्षाची ती परंपरा नाही। मला कायदा सुव्यवस्था जिल्ह्याची अडचणीतील असं कुठेही वागायचं नव्हतं।